बघता बघता वर्षाचा शेवटचा दिवस उजाडला. ह्या वर्षभरात काय कमावलं आणि काय गमावलं ही गोळाबेरीज नाही करायची. कारण जे नशिबाने, मेहनतीने आणि देवाच्या आशीर्वादाने मिळाले ना, ते जपायचं. आणि जे हातातून निसटलंय ते आपलं नव्हतंच असं मनाला समजवायचं. ह्या वर्षात जेव्हा जेव्हा सुखाचे क्षण आले तेव्हा माझ्या हक्काच्या माणसांसोबत तो प्रत्येक क्षण मी बेभान होऊन जगले. पण बऱ्याचदा सगळ्यांना सांभाळून घेणारी मी हजारोंच्या गर्दीतही एकटीच पडले. इथवरच्या प्रवासात माझी जी माणसं सावलीसारखी सतत माझ्यासोबत होती त्यांना मनापासून थँक्यू. आणि माझ्यामुळे ज्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, ज्यांना कळत नकळत मी दुखावलं असेल, त्यांना देखील मनापासून सॉरी. जमलं तर मोठ्या मनाने माफ करा. आणि हो, वर्ष संपलंय, आयुष्य नाही. म्हणून तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीने जगा. आणि कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं. त्यामुळे 2026चं स्वागत करण्यासाठी 2025ला भरल्या मनाने निरोप तर द्यावाच लागेल ना. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.